विधानभवनातील कालच्या राडा प्रकरणी दुपारी 1:30 वाजता चर्चा। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती। जयंत पाटील यांनी केली होती चर्चेची विनंती। कार्यकर्ता देशमुखला अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक। पोलीस ठाण्यासमोर केलं आंदोलन। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर रोहित पवार संतापले। हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा। रोहित पवारांचा पोलीस स्थानकातच पारा चढला। विधानभवनात काल जे घडलं ते अत्यंत वाईट, तर अधिवेशन काळात एवढे लोक येतातच कसे? कालच्या राड्यानंतर भास्कर जाधव यांचा थेट सवाल। गोंधळानंतर काल अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली, तर सहकाऱ्यांकडून चूक झाली, कारवाई करा। झालेल्या कारवाईला कोर्टात सामोरं जाऊ। कालच्या राड्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। पीएला विधानभवनात प्रवेशावेळी अडवल्यामुळे अमोल मिटकरी यांचं आंदोलन। पास असतानाही अडवणूक तसंच अपमानास्पद वागणूक केल्यानं मिटकरींचा विधानभवनाच्या गेटवर ठिय्या। सरकारमध्ये थोडी जरी साधन शुचिता शिल्लक असेल तर स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा। विधानभवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले। विधानभवनात गँगवॉर सुरू। दरोड्यातील आरोपी विधानभवनात शिरलेच कसे? संजय राऊतांचा विधानभवनातील अभूतपूर्व राड्यावर सरकारला थेट सवाल। विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश नाही, फक्त विशेष परवानगी पत्र असल्यावरच प्रवेश मिळणार। कालच्या राड्यानंतर विधानभवन प्रशासनाचा मोठा निर्णय। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवनात। राज्यपालांच्या भेटीला जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी न करण्याची विनंती। विधानसभेत पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाद। बिंदू नामावलीच्या मुद्द्यावरून पडळकर आक्रमक। 2 ते 3 लाख लोकांवर अन्याय झाल्याचा पडळकर यांचा आरोप।